देशभरात बर्ड फ्लू संसर्गाचा धोका वाढत असताना चिकोडी तालुक्यातही बर्ड फ्लूची भीती पसरू लागली आहे। बेळगाव जिल्ह्यातील हिरेकोडी गावामध्ये मोठ्या प्रमाणावर कोंबडी पिल्लांचा मारहाणीत संहार करण्यात आला आहे। टीआय इंडस्ट्रीज या कोंबडी खाद्य व कोंबडी पिल्ले तयार करणाऱ्या बड्या कंपनीने अनधिकृतपणे जिवंत आणि मृत कोंबडी पिल्ले खासगी जमिनीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। हिरेकोडी गावामध्ये जिवंत कोंबडी पिल्ल्यांचा मोठ्या प्रमाणावर नाश करण्यात आला असून अनधिकृत खासगी इंडस्ट्रीमुळे स्थानिक ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत। इक्बाल मानेर यांच्या मालकीचा हा कारखाना असून कोंबडी पिल्ले आणि खराब अंडी मोठ्या प्रमाणावर नष्ट केली जात आहेत। संपूर्ण परिसरात दुर्गंधी आणि पर्यावरणाची हानी झाली आहे। यामुळे ग्रामस्थांनी शेतकरी भयभीत झाले असून बर्ड फ्लूचा धोका अधिकच वाढलाय। हिरेकोडी गावातील शेतकऱ्यांनी आणि रहिवाशांनी या प्रकाराविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केलाय। अनधिकृतपणे इतक्या मोठ्या प्रमाणावर कोंबडी पिल्ले आणि अंडी टाकल्याने गावात बर्ड फ्लूचा धोका निर्माण झाला आहे। ग्रामस्थांनी याबाबत ग्रामपंचायत आणि संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार तक्रारी केल्या असतानाही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही। जेव्हा गावकऱ्यांनी टीआय इंडस्ट्रीच्या व्यवस्थापनाकडे जाब विचारला तेव्हा ही आमची जमीन आहे, आम्ही हवे तसे करू असा उद्धटपणा दाखवला। पर्यावरण प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि ग्रामपंचायतीकडून कोणतीही अधिकृत परवानगी न घेता हा व्यवसाय सुरू आहे, हेही ग्रामस्थांच्या निदर्शनास आलंय। हिरेकोडी ग्रामपंचायतीने या कारखान्याला याआधी अनेक वेळा नोटीस पाठवली असतानाही कोणतीही सुधारणा झालेली नाही। यामुळे गावकऱ्यांनी आता मोठं आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय। टीआय इंडस्ट्रीजवर तातडीने कारवाई करावी, ग्रामपंचायतीने आणि पर्यावरण विभागाने कठोर भूमिका घ्यावी, बर्ड फ्लूचा धोका लक्षात घेऊन योग्य उपाययोजना कराव्यात, कारखान्याचा परवाना तात्काळ रद्द करण्यात यावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे। संपूर्ण घटनाक्रमावर प्रशासन काय पावले उचलते याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय। उदय होसमनी, KMM मराठी, चिकोडी।